कोरोनाला जाऊन अजून 5 वर्षही झाली नाहीत आणि आता चायनामध्ये ह्यूमन मेटॅन्युमो व्हायरस HMPV या नवीन व्हायरसने जन्म घेतला आहे आणि तो चीनमध्ये झपाट्याने पसरत आहे। हा व्हायरस भारतात यायला देखील सुरुवात झालेली आहे। बेंगलोरमध्ये HMPVच्या 2 केसेस सापडल्या आहेत। काय आहे हा व्हायरस जाणून घेऊयात। HMPV हा कॉमन फ्लू आणि सर्दीसारखाच आहे। हा व्हायरस खोकला, शिंक किंवा पर्सनल कॉन्टॅक्टद्वारे होतो। सर्दी, ताप, नाक बंद होणं, घसा खराब होणं, श्वास घ्यायला त्रास होणं हे HMPVचे काही सिम्पटम्स आहेत जे अगदी कोविड-19 सारखेच आहेत। लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांची इम्युनिटी कमी आहे अशांना हा व्हायरस लवकर होण्याची शक्यता आहे। हा व्हायरस आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी आपण पुढील काळजी घेऊ। ॲटलीस्ट 20 सेकंदापर्यंत आपले हात स्वच्छ धुवावे। खोकताना किंवा शिंकताना तोंड कव्हर करावं। मास्कचा वापर करावा व आजारी व्यक्तींपासून लांब राहावं। आपण स्वतः आजारी असू तर सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं। अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा।